माझा पुढचा प्रश्न सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अर्चना घोलप मॅडम तुम्हाला आहे. जसं याच प्रश्नाला आधीचा जो प्रश्न होता त्यालाच अनुसरून पुढे की ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरल्यानंतरची प्रक्रिया ही सारखीच असते का? आणि फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स असं आपण वेगवेगळ्या वेबसाईट्सवर बघतो, तर असे कोणते प्रश्न आहेत जे वारंवार नागरिकांना भेडसावताना तुम्हाला आढळतात की ह्या त्रुटी ज्या आहेत त्या वारंवार होतात? कोणत्या कारणांमुळे ते अर्ज भरताना त्यांना अडचणी येतात किंवा काय प्रश्न आहेत नागरिकांचे? सॉरी, आत्ता तुमचा रिस्पॉन्स बघितला आणि मला पण भीती वाटली. आपल्याला वोटिंग करायचं तर मघाशी अनेक मुलं होते की 18 पूर्ण झालेत, पण हात फार कमी जणांनी पूर्ण वर केला. पण आत्ता जर आपण म्हटलं की मूवीमध्ये एक कांतारा लागला जायचं का बघायला, तर मला वाटतं बरीच मुलं तयार होते आणि लगेच निघतील पिक्चर बघायला. जर फ्री शो लागला तर आपण लगेच जाऊ. म्हणजे एवढी उत्सुकता आपण जर बाकीच्या गोष्टींमध्ये असते, पण आपलं जो राष्ट्र आहे ज्याचे आपण आता नागरिक आहोत आणि आपल्याला जो महत्त्वाचा अधिकार मिळतो की ज्याच्यामुळे पूर्ण देशाचं आपण भवितव्य घडवू शकतो. देशाचं जाऊ द्या हो, पण आपण जिथे राहतो तर आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये चेंजेस आणण्याचा जो राईट्स आपल्याला मिळतोय त्याचा मात्र आपण गांभीर्याने विचार करत नाही असं मला वाटतं. अजूनही तीच परिस्थिती असते, त्यामुळे थोडंसं वाईट वाटलं. पण मला वाटतं हा परिसंवाद संपता सगळ्यांची मतं अशी होतील की मला इमिजिएट माझा फॉर्म भरायचा आहे आणि मला माझं नाव मतदार यादीत आल्याबरोबर लगेच जे काही इलेक्शन असेल त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक विचारपूर्वक मला माझं मतदान करायचं आहे. तर सरांनी आता जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने मी सांगू इच्छिते. आपण आत्ता जी पथनाट्य बघितली, वेगवेगळे स्लोगन्स बघितले किंवा बॅनर्स बघितले, तर तुमच्यापैकीच कोणीतरी मला पटकन सांगेल का की आपण आपला फॉर्म ऑनलाईन कसा भरू शकतो? काय करावं लागेल? कुठे जावं लागेल? बसल्या जागेवर सांगितलं तर चालेल. कोणी एक जण? कोणत्या पोर्टलवर जायचं? व्हेरी गुड, NVSP नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टल. अजून काय आहे? आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप असतात. फेसबुक, इन्स्टा तर आपलं असतंच, ॲमेझॉन आहे, बुक माय शो आहे. पण मग आता आणखी एक कोणता ॲप आपण डाउनलोड करू शकतो? वोटर हेल्पलाईन पोर्टल, VH. अगदी सोपं आहे, गुगल प्लेवर जाऊन आपण ते डाउनलोड करायचं. तर अशा प्रकारे आपण वोटर हेल्पलाईन ॲप आणि नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टल या वेबसाईटवर जाऊन आपला फॉर्म भरू शकतो. मला वाटतं आत्तापर्यंत मान्यवरांनी आपल्याला व्यवस्थित प्रक्रिया समजावून सांगितलेली आहे की आपण कशा प्रकारे फॉर्म भरू शकतो. तर तुम्हाला कोणत्या नंबरचा फॉर्म भरायचा आहे? व्हेरी गुड, 6 नंबरचा फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचा आहे. आणि तो भरताना आपल्याला आपल्या वयाचा पुरावा, रहिवासाचा पुरावा हे जोडायचं आहे. आपला छोटा फोटो, जसा आपण पासपोर्ट फोटो बॅकग्राऊंड व्हाईट असलेला, तो जोडायचा आहे. आणि आपली स्वाक्षरी अपलोड करणार आणि आपण आपले डॉक्युमेंट्स अपलोड करणार. आता हे सगळ्यांना माहीत आहे, आपल्या हातात अँड्रॉईड फोन आहे, आपण अँड्रॉईडच्या जगात 5Gच्या जगात आहे, त्यामुळे तुम्ही मुलं पटापट करणार आहे. पण ज्यांना ह्या गोष्टी माहीत नाही, माझ्यासारखा एखाद्याला जमत नाही, तर छोटा फोन आहे साधा, मग ह्यांनी कुठे जायचं? तर या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळे सेंटर्स नेमलेले आहेत. या सेंटर्सवर आपले BLO बसलेले असतात. जसे आता माझ्या बाजूलाच आपले वरळीचे BLO आहेत. ते लोक तिथे बसून काय करतात, तर त्यांच्याकडे हे सगळ्या प्रकारचे फॉर्म असतात. 6 नंबरचा फॉर्म, 7 नंबरचा डिलिशनचा फॉर्म, 8 नंबरचा दुरुस्तीचा फॉर्म, हे फॉर्म्स आणि त्याच्याबरोबर नवीन ॲड झालेला 6Bचा फॉर्म, हे फॉर्म्स घेऊन ते तिथे बसलेले असतात. ते सर्वसामान्य लोकांपर्यंत याआधीच आम्ही प्रचार केलेला असतो की आपला असा कार्यक्रम आहे, आपण तिथे जा, ते फॉर्म्स अवेलेबल आहेत. ज्या लोकांना आपले नाव नोंदणी करायची असते तिथे लोक तिथे BLOपर्यंत पोहोचतात. BLO त्यांना फॉर्म भरण्यास मदत करतात. ज्यांना जमत नाही त्यांचे फॉर्मही भरून देतात, डॉक्युमेंट्स जोडून घेतात आणि हे सगळे फॉर्म्स BLOमार्फत आमच्याकडे येतात. म्हणजे बघा, आता तुम्ही भरलेला ऑनलाईन फॉर्म आणि BLOकडून प्राप्त झालेला ऑफलाईन फॉर्म, हे दोन्ही फॉर्म आमच्याकडे येतात. ऑफलाईन आलेल्या फॉर्मशी आम्ही आमच्या ERO नेटवर जाऊन डाटा एंट्री करतो आणि मग तो फॉर्म आम्हाला आमच्या पोर्टलवर दिसतो. तसंच तुम्ही भरलेला फॉर्मही आम्हाला दिसत असतो. अशा दोन्ही फॉर्मचं मगाशी जसं चांडक सरांनी सांगितलं की हे दोन्ही फॉर्म आहेत, त्यांची आम्ही एक चेकलिस्ट काढतो आणि आमच्या BLOकडे देतो. कारण आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये फ्रॉड होण्याचीही शक्यता असते. बाहेरचे नागरिकही असतात, जे म्हणजे भारताचे नागरिक नाहीत आणि भारतात राहतात असेही लोक असतात, किंवा वयाची 18 वर्ष पूर्ण न झालेले पण विद्यार्थी असू शकतात, जे आगाऊ आधीच फॉर्म भरण्यासाठी जातात. अशा अनेक गोष्टी असू शकतात. तर आपण काय करतो, BLOमार्फत त्यांचं व्हेरिफिकेशन करतो आणि खरोखर
ती व्यक्ती तिथे त्या जागेवर राहते का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी त्या पत्त्यावर राहते का, वय वर्ष 18 पूर्ण झालेत का, भारताचा नागरिक आहे का, ह्या गोष्टी पडताळणी करून आपण आपला BLO त्याचा रिमार्क मारून ती चेकलिस्ट आम्हाला आणून देतो. आमच्याकडे आल्यानंतर आम्ही पुन्हा काय करतो, AERO आणि ERO लॉग इनमध्ये आम्ही तो रिमार्क टाकतो आणि तो फॉर्म स्वीकृत करतो. मी स्वीकृत अशासाठी म्हटलं की रिजेक्ट आम्ही फारसं करत नाही. जर आम्हाला वाटलं काही पुरावे कमी आहेत, काही त्रुटी आहेत, तर आपण त्या पुन्हा BLOना आपण सांगतो, व्हेरीफाय करतो आणि शक्यतो त्यांचे फॉर्म स्वीकृत होतील याकडे आमचा कल असतो. तर अशा प्रकारे आपण ते फॉर्म ॲक्सेप्ट करत असतो आणि आपली ही प्रोसेस चालू असते. पण मी स्वतः आता माझा अनुभव, जसं आता सरांनी प्रश्न विचारला की काय काय त्रुटी येतात किंवा आपल्याला कुठे अडचणी येतात, तर डॉक्युमेंट अपलोड करताना आपल्याला कधी कधी अडचणी येतात. त्याचप्रमाणे आपल्याला जो फोटो अपलोड करायचा तो ठराविक MBचा असतो की तेवढाच असेल तरच तो फोटो अपलोड होतो किंवा स्वाक्षरी अपलोड होते. तर त्यामुळे ती काळजी घ्यावी लागते, नाहीतर मग आपला फोटो अपलोड होत नाही. पण आजकालच्या मुलांना मला वाटतं आपण कॉमन फॉर्म्स विविध प्रकारचे भरत असतो, त्यामुळे त्यांना ते किती MBचा फॉर्म फोटो पाहिजे किंवा स्वाक्षरी कशी अपलोड करायची या गोष्टी चांगल्या प्रकारे माहीत असतात. आणि खूप सुटसुटीत साधा सोपा ॲप आहे ते किंवा वेबसाईट आहे, त्यामुळे मला वाटतं फारशा अडचणी अशा येणार नाहीत. फक्त हे फोटो अपलोड करताना, डॉक्युमेंट अपलोड करताना आपल्याला अडचणी येऊ शकतात. बाकी इतर अडचणी मला वाटतं तशा काही येऊ नयेत. डॉक्युमेंटेशनच्या बाबतीतसुद्धा आपण आधार कार्ड तर प्रत्येकाकडे कॉमन आहेच आहे की जे आपण पत्त्याच्या पुराव्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या ओळखपत्राच्या पुराव्यासाठी देतो. आणि त्याच्यासोबत आणखी एक आपण डॉक्युमेंट द्यायचं आहे. जसं आता तुम्ही फ्रेश वोटर्स आहात तर तुम्हाला तुमचं बर्थ सर्टिफिकेट किंवा तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट हे जोडायचं आहे. आणि ज्यांचं वय जास्त आहे त्यांना जर नोंदणी करायची तर त्यांनाही त्यांच्या वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा म्हणून अजून एखादं डॉक्युमेंट त्याच्यासोबत जोडायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी सुटसुटीतपणे आपण हा फॉर्म भरून आपली नाव नोंदणी लवकरात लवकर करायची आहे. धन्यवाद. माझं मतदार ओळखपत्र जे आहे ते हरवलेलं आहे. आता मला नवीन जर वोटर ID हवं आहे तर मी काय प्रक्रिया करायला हवी आणि मग त्याच्यासाठी परत तेच डॉक्युमेंट किंवा काय कसं? मतदान ओळखपत्र हरवलं असेल तर आता जो 8 नंबरचा फॉर्म आहे, मगाशी मॅडमने सांगितलं, त्याच्यामध्ये ती सुविधा आहे की आपण पुन्हा तो 8 नंबरचा फॉर्म भरून द्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आपला फोटो, पत्ता आणि आपला आधीचं जे EPIC कार्ड आहे, जर आपल्याकडे त्याचे झेरॉक्स वगैरे असेल अवेलेबल तर त्याचा तो नंबर टाकायचा आहे की जेणेकरून सेम नंबरवर आपल्याला नवीन ओळखपत्र क्रिएट होऊन ते आपल्यापर्यंत पोहोचेल. तर 8 नंबरचा फॉर्म आपण भरायचा त्यासाठी. आणि यासाठी कोणताही खर्च नसतो, आपण म्हणजे विनामूल्य आहे हे. आपण आपला 8 नंबरचा फॉर्म भरला की ते जनरेट होईल. EPICसुद्धा जनरेट झालं की ते आपण डाउनलोड करून आपल्याजवळ ठेवू शकतो. आणि फिजिकल जेव्हा कार्ड तयार होईल, प्रिंटआउट येईल, ते आपल्याकडपर्यंत पोस्टाने पोहोचेल. मी एक प्रश्न विचारतो, कदाचित हा प्रश्न सगळ्यांसाठीच असेल. उल्लेख झाला आहे तसा, ज्यांच्याजवळ आधार कार्ड नाही त्यांना सुविधा काय आहेत किंवा ज्यांच्याजवळ निवासी पत्ता नाही काय सुविधा आहेत. पण असे अनेक जण आहेत जे शहरी भागातही राहतात, ज्यांच्याजवळ मूलभूत सुविधासुद्धा आहेत, पण तरी त्यांच्याजवळ आधार कार्ड नाही आहे, त्यांचा स्थिर पत्ता नाही आहे. ग्राउंड लेवलवर अशांसाठी काही शिबिरं अथवा कार्यक्रम आयोजित केले जातात का? म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे शिक्षण नाही आहे किंवा सुविधा नाही आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे हे आपल्याला ठाऊक आहे, पण सुविधा असूनही जे अशिक्षित आहेत, ज्यांच्याजवळ आधार कार्ड सारखी मूलभूत गोष्टही नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अशी काही ग्राउंड लेवल यंत्रणा किंवा ग्राउंड लेवल कार्यक्रम, शिबिर, जसं आपण पथनाट्य पाहिलं त्या स्वरूपाचं काही करता येतं का किंवा केलं जातं का? आता जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने सांगू इच्छिते की आपण विविध शिबिरांचं आयोजन केलं आहे. आपण हा जो महिना बघतो की 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या पूर्ण कालावधीमध्ये तर आपले BLO आहेतच, पण त्याचप्रमाणे शनिवार रविवार आपण विशेष ठेवलेले आहेत की ज्या दिवशीसुद्धा आपले BLO तिथे उपस्थित असतात. आणि आपण BLOना अशा सूचनाही दिलेल्या आहेत की त्या तुमच्या भागामध्ये असलेल्या, म्हणजे त्यांनी एका ठिकाणी बसणं अपेक्षित नाही आम्हालाही. आपण त्या भागामध्ये जाऊन त्यांनी असे जे लोक आहेत की ज्यांच्याकडे आधार कार्डही नाही तर त्यांचं आपण व्हेरिफिकेशन इतर डॉक्युमेंट्सच्या द्वारे करू शकतो. समजा एखाद्या भाड्याने राहत असेल एखाद्या घरामध्ये तर भाडे करार असतो, तर तो सुद्धा आपण पुरावा ग्राह्य धरू शकतो. किंवा काहीही नसलं तर BLO तिथे जाऊन स्वतः जो व्हेरीफाय करतो की ती व्यक्ती तिथे राहते का, झोपते का, जेवते का, जेवण बनवते का, ह्या बेसिक गोष्टी असतात. जसं आता बेघर लोक असेल तर आपण त्या, आता माझ्या इथे 174चंच उदाहरण देते मी की आम्ही त्या NGOकडून असे फॉर्म येतात किंवा माहिती येते तर आम्ही स्वतः तिथे पाठवतो BLOना. साधारणपणे आम्ही संध्याकाळी पाठवतो कारण ही लोक दिवसभर कुठेतरी गेलेले असतात आणि मग त्या ब्रिज खाली ते गोळा होतात तिथे, मग ते तिथे जेवण बनवतात, राहतात, हे सगळी माहिती घेतो, फोटो काढतो त्यांचे आणि त्यांची चर्चा करून त्यांचं आधी कुठे नाव नाही ना ह्याची खात्री करून आम्ही त्यांची नाव नोंदणी करतो. तर मला वाटतं निवडणूक आयोग इतकं सक्रिय झालेलं आहे
की प्रत्येक ग्राउंड लेवलला प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे मला वाटतं शिबिरांचा प्रसार तर सगळीकडे झाल्याचा प्रचार की अशी शिबिरं आहेत, पॉलिटिकल पार्टीचं इन्व्हॉल्वमेंट वाढलेलं आहे आणि आमचे स्वतः BLO प्रत्येक घराघरात जाऊन कोणाची नाव नोंदणी झाली नसेल तर त्याचे फॉर्म भरून घेणं, डॉक्युमेंट्स नसतील तर ते कोणतं काय आपण जोडू शकतो डॉक्युमेंट की ज्याच्या आधारे त्याची नाव नोंदणी होऊ शकेल यासाठी प्रयत्न करत असतात.